का बनवून बनवून किती अवतार झालेला आहे माझा पूर्ण सर्व एकजीव करूया। मी हे हातानेच पूर्ण एकजीव करते पूर्ण एकजीव असते। आणि बघा तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये पाणी नाही राहिलं, बिकॉज मी पहिलेच पाणी काढून घेतलं, त्यामुळे व्यवस्थित एकदम सुक्क होतं। कारण ह्याला कसं दुधीला ऑलरेडी खूप पाणी असतं याचं स्वतःच। मी बघू शकता पूर्ण मिक्स झालेलं आहे व्यवस्थित। सो आता लगेच मी याला तळणार आहे, पण तळण्याच्या अगोदर याला आपण असे गोळे रेडी करून ठेवले पाहिजे, जेणेकरून ते व्यवस्थित म्हणजे होईल अशा प्रकारे। नॉर्मल छोटे छोटेच बनवूया, कारण ते आतून मस्त नॉर्मल वर्किंग क्रिस्पी झालं पाहिजे ना, आतून शिजली सुद्धा पाहिजे। ओके,
गरम करायला ठेवलेला आहे जे आहे त्यात आपण तेलामध्ये टाकणार आहोत. फ्राय करू तर चांगले. एक साईड फ्राय झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. थोडेसे दोन्ही साईडला फ्राय झाले ना तर मग ते काढून घेऊया. गोल्डन फ्राय झाले, एक साईडलाच फ्राय झाले, गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, तर आपण यांना काढून घेऊया. हे बघा अशा प्रकारे करून घेऊया. सगळं संपलं आलं ना मिश्रणाचं. बघा अशा प्रकारे ते होतात काय. आता पूर्ण त्या साईडून फ्राय झाले की मी काढून घेणार. हे बघा आता हे सर्व आपण काढून घेऊया व्यवस्थित. है ना, ग्रेव्हीसाठी ही कांदा आणि कोथिंबीरची पेस्ट करणार आहोत. एकदम पण आपल्याला बारीक नाही करायची, थोडी नॉर्मलच ठेवायची. ते आपण भजी तळली होती ना त्याच तेलामध्ये आपण ही ग्रेव्ही बनवणार आहोत. आता तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी, आणि याच्यामध्ये जी पेस्ट मी बनवली होती कांदा आणि कोथिंबीरची ती टाकणार आहे. बनवून बनवून किती अवतार झालेला आहे माझा, पूर्ण घाम आलेला आहे मला काम करून करून. तर आपण ही पेस्ट टाकणार आहोत. पेस्ट टाकलेली आहे आपण याच्यामध्ये, आणि ती पूर्ण आपण शिजवून घेणार आहोत. मस्त हिरवगार दिसत आहे. ग्रेव्ही शिजते, आपण तोपर्यंत हे जे टमाटर आहे त्याची पेस्ट करून घेऊयात. फाईन पेस्ट केलेली आहे ती टाकणार आहोत आपण याच्यामध्ये आता. आणि त्याला चांगलं असं फिरवायचं आहे. ठीक आहे. आणि यात अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती मी ऑलरेडी करून ठेवलेली आहे, ती याच्यामध्ये टाकून घेऊया. ते थोडं शिजल्यावरती ऑरेंज आणि कुठला हिरवा कलर. वाव किती छान दिसतंय. आणि इथे आपलं चिकन शिजत आहे साईडला, आणि मी तर व्हेज बनवत आहे. अद्रक लसूणची पेस्ट आहे ती थोडी टाकून घेऊया. बस ग्रेव्ही जी आहे शिजवून घेऊया आपण तोपर्यंत आपण रेस्ट. किती काम केलं, किती थकले मला लागले भूक. तोपर्यंत आपण हे काजू खाऊया भाजी होतपर्यंत. भाजी व्हायला तर खूप टाइम आहे. ते बघा किती शिजलेली आहे, अजूनही थोडी शिजू द्यायची. त्याच्यानंतर मग आपण तिखट मीठ हे सर्व टाकू याच्यामध्ये. आता बघा मसाला आपला जो आहे शिजलेला आहे तो मी याच्यामध्ये ना 1 चम्मच मध्ये तिखट टाकेल. तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही तसं टाकू शकता. ओके. आणि ही हळद टाकली. ते मिक्स थोडं शिजू द्यायचं मिक्स करून. मीठ नंतर टाकायचं त्याच्यामध्ये, तेव्हा पाणी सुटेल ना त्यामुळे, कारण आपल्याला तेलावरती शिजवायचं. चिकन बघा शिजलेलं आहे पूर्ण, फक्त माझे तेलावरती शिजवायचे. मला किती काम करायचं हे सर्व मलाच आवडायचं आहे. काम करून 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 बनवून घ्यायचं. मसाला चांगला शिजला पाहिजे. असं झालं मी कधी 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 जेवते यार. मस्त शिजले ते. थोडं शिजू देऊया आपण. ना मी आता थोडंसं पाणी टाकलं. आता हे थोडं शिजवायला ठेवूया. अजून थोडंसं मला वाटतं पाणी टाकावं लागेल याच्यामध्ये. पाणी याच्यामध्ये पाणी टाकून देऊ याच्यामध्ये. हे शिजेल मग आपण याच्यामध्ये जे आपले कोफ्ते आहेत ते टाकून देऊ मस्त खाली. आता आपण गरम मसाला थोडासा बोला एवढा मला टाकला नाही. आता आपण शिजवण्यासाठी ठेवून देऊ. ग्रेव्हीला उकळी आलेली आहे, तो आपण बनवलेले जे आहेत आपले कोफ्ते टाकून देऊया.
कोथिंबीर पण थोडी, बस कोफते खाऊन खाऊन कमी केलेले आहेत हे आमच्या घरच्यांनी, तेवढे मोठे केलेले मी कोफते. तुझ्या हाताला कसं सुगरण आहेस ना ग तू म्हणून. हो आपण आहे ना झालेली आहे भाजी, तर गार्निश करूया कोथिंबीरने अशी मस्त. आणि आपण मस्त भाकरी सोबत ही खाऊया. गाईज आपल्याला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ येण्यासाठी तुम्ही सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपलं नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका. तर नमस्कार.